नमस्ते फॅमिली. प्रत्येक दिवस हा काहीतरी टास्क घेऊन आलेला असतो आणि मग दुसऱ्या दिवसाचं नियोजन करायचं असतं. आज थोडंसं ऑफिसचं काम होतं, तेही महिलांसमवेत करून घेतलेलं आहे. खूप जीवाचा आटापिटा करून काम करते. खरं तर काम कधी मी पेंडिंग ठेवत नाही, पण आज आहोंच्या समोर मॅडमचा फोन आला. मॅडम म्हणल्या काम पूर्ण करून घ्या, कसंही करा पण काम पूर्ण करून घ्या. अहो म्हटले कसं काही काम शिल्लक राहिलं. म्हटलं मी केलं होतं, पण थोडंसं ऑनलाईन इश्यू आला असेल, त्याच्यामुळे मग आज अशी धावपळ झालेली आहे. आणि आज थोडीशी जरा व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, तब्येत थोडीशी डाऊन आहे. हॉस्पिटल पण लगेच केलेलं आहे, कारण मला ना पूर्वी मला गोळी खायला आवडत नव्हतं खरं तर, पण आत्ता मी मजबूरन म्हणून गोळी खाते. कारण काय होतं, बराचसा खवा आणलेला आहे. अहो काय लगेच खवा घेऊन येतात, कारण ते म्हणतात की तू काही सहन करू शकत नाही. म्हणजे सहनचं नाही, मला खरंच सहन होत नाही. असं बघा एवढं सारं मेडिसिन आणलेलं आहे. थोडासा घसा असा खवखवतोय, तर हे मेडिसिन आपल्याला दिलेलं आहे. सरांना फोन केला आणि मग सर म्हणजे लवकर या. मग एक इंजेक्शन घेतलेलं आहे. आणि तर मेडिसिन का किंवा पटकन हॉस्पिटल का, तर पूर्वी अहो मला खूप रागवायचे की तू काय करते, 10 रुपये माझे वाचवण्यासाठी जाते आणि 10 रुपयाच्या जागी तू 1000 रुपये घालवते. तर आज मिनिमम माझे 500 रुपये गेलेले आहेत. असं 500 रुपये गेले की बघा एवढं टेन्शन येतं म्हणून सांगू. पण आता गोळ्या जर कमी केल्या आणि मला जर जास्त त्रास झाला तर मग मी कमी आणते. पण आहोने पूर्ण डोस घेतलेला आहे, मी नाही घेत. मी याच्याबरोबर अर्धा घेते आणि अर्ध्यामध्येच कवर होण्याचा प्रयत्न करते. पण मग चला जाऊ दे. आहो म्हणजे अजिबात चालणार नाही, बरी हो. कारण अंथरूण करून मलाही आवडत नाही, मला बिलकुल आवडत नाही पेशंट व्हायला. त्याच्यामुळे मग आणि आत्ता मला एक कार्यशाळा घ्यायची आहे, थोडंसं एक लेटर द्यायचं आहे शाळेवर. तर आजचा दिवस असाच गेला आहे. खरं तर मी ना थोडीशी तब्येत बिघडली म्हणून अंग टाकलं, पण खूप काम पेंडिंग राहिलं माझं. बरीचशी एक काम झालं, पण बरीचशी काम पेंडिंग राहिली असं वाटायला लागलं. आणि आत्ता मला 19 तारखेला कार्यक्रम घ्यायचा आहे. आज आहे 16 जुलै आणि 19 जुलैला मला कार्यक्रम घ्यायचा आहे. सायबर गुन्हा कसा होतो आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी. तर महिलांना आणि पुरुषांना असं आपण ते मार्गदर्शन करणार आहोत. आता त्या मार्गदर्शनासाठी एक टीम आयोजित केली आहे आणि ते टीम मार्गदर्शन करणार आहे. तर मी सतत काहीतरी शोध घेत असते की माझ्या महिलांना काहीतरी कसं मिळेल किंवा कुठे कुठे कसं नवीन नवीन मार्गदर्शन मिळेल, यासाठी मी सारखे प्रयत्न करत असते. मग म्हटलं चला, माझं झालेलं आहे. आम्हाला दिलं प्रशिक्षण, फोन कसा हाताळायचा, किंवा ते बऱ्याच जणांचा हॅक झाला होता. म्हटलं काळजी घ्या रे, एवढे भारी भारी फोन वापरता तुम्ही लोक, का बरं काळजी घेत नाहीत. तर मग असं चाललेलं आहे. आता लेटर द्यायला तर शाळा सुटलेली आहे. स्टाफ असेल, सरांना फोन करायला पाहिजे होता खरं तर, भेट झाली असती. पण म्हटलं जाऊ दे, आता मला हॉस्पिटल फार महत्त्वाचं होतं आणि डॉक्टर निघून चालले, त्याच्यामुळे पहिलं हॉस्पिटल झालं. आणि मग मला जे पत्रव्यवहार करायचं होतं ते काम राहिलं, त्याच्यामुळे मग अशी दगदग असते. म्हटलं आजारी पडून चालणार नाही. आणि आता भात लागवड रखडलेली आहे, गावात सुरू आहे भात लागवड, पण आपली रखडलेली आहे. आपलं थोडंसं साळीचं रोप न आल्यामुळं अजून लागवड योग्य झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे मग लागवड मागे राहिलेली आहे. पण लागवड करायला एक दिवसभर मला पावसात उभं राहायचं आहे. त्याच्यामुळे मला मेडिसिन घ्यावंच लागणार आहे. म्हणून मग म्हटलं चला मेडिसिन पण घ्यावं. एक इंजेक्शन घेतलं, एवढं मेडिसिन सोबत घेतलेलं आहे. आणि मला पटकन बरं व्हायचं आहे की जेणेकरून मी भात लागवडीला उभी राहू शकेल. आणि मग तिथे जेवढी माणसं येतात ना फॅमिली, त्या लोकांना जेवण द्यायचं असतं. मग 10 लोक असतील, 12 लोक असतील, तर आपलं एक 12 लोकांचंच काम आहे. आता सध्या थोडंसं भात लागवड यावर्षी कमी आहे, तर 12 ते 15 लोक असणार आहेत. आणि आऊत जर घेतलं तर आऊत असणार आहे. मग त्या लोकांसाठी मी जेवण बनवणार. दुपारपर्यंत मी शेतावर राहील आणि नंतर मी स्वयंपाकाला येईल. मग संध्याकाळी त्या लोकांना जेवण द्यायचं आणि नंतर 1-2 दिवसानंतर झालं की मग रोज द्यायचा, जो काही गाव पातळीवर ठरेल तो. तर 300-350 रुपये रोज ठरलेला आहे. असं आपण त्यांना रोज देणार किंवा मग साखर देणार. तर बघूया आता काय होतं, ते लोक काय मागतात. पैसे मागितले तर पैसे द्यावे लागतील, नाहीतर साखर मागितली तर मग साखर द्यावी लागेल. तर 8 किलो साखर याप्रमाणे त्यांना रोज द्यायचा असतो, एका व्यक्तीला 8 किलो साखर. आणि आऊत जे करतात ते पैसे घेतात, किंवा ट्रॅक्टर आले तर ट्रॅक्टरवाला पैसे घेतो. तर अशी सगळी ही धावपळ असते. सांगण्यासारखं खूप काही आहे. थोडासा वेळ भेटलेला होता, म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून शेअर करावा.
तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.